हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझी सकाळची धावपळ, चहा, नाश्ता आणि बरंचसं काही कसं असतं आणि मी माझं सगळं रुटीन कसं ठरवते. तर चला मग पाहूयात. सगळ्यात अगोदर आज गुरुवार होता म्हणून सकाळी लवकर उठली, मस्त फ्रेश झाली. हा व्लॉग यायला थोडंसं लेट होईल कारण मला एडिटिंगला वेळ भेटत नव्हता. त्यामुळे हा गुरुवारचा व्लॉग आहे म्हणून सकाळी लवकर उठली, सर्व घर झाडून पुसून स्वच्छ केले, डोकं धुवून घेतलं, छान केस वगैरे धुतले आणि चला म्हटलं आता घेऊयात मस्त चहा. तर सकाळी उठलं की प्रत्येकाचं एकच असतं, मस्त गरमागरम चहा. आणि हल्ली तर थंडी आहे तर चहा सर्वांना लागतोच. तसंच माझंही काहीसं आहे. अगोदर मी पातेल्यात पाणी गरम करून घेते पिण्यासाठी आणि नंतर मग चहा ठेवायला घेते. आपलं सकाळी चहाचं वगैरे रुटीन दररोज सेम राहावं असंही नसतं, कारण कधी कधी आपल्या घरचे हजबंड किंवा बेबी वगैरे उठला नसेल तर आपण अगोदर स्वयंपाकही करून घेतो. पण तसं नाही, कधी कधी जर त्यांनी लवकर उठले असेल तर त्यावेळी आपण गरम केलेलं पाणी मी ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि आता त्याच पातेल्यामध्ये मस्त असा चहा करून घेते. आपल्याला हल्ली तर आंघोळ वगैरे झाली नसेल किंवा नॉर्मल आपण आंघोळ वगैरे केली असेल तर चहा नाही घेतला तरी चालतो, पण ज्या वेळेला आपण केस धुतो त्यावेळेला तर आपल्याला सगळ्यात अगोदर आंघोळ झाली की चहा हवाच असतो, कारण एकतर आता थंडी आहे आणि भरपूर थंडी वाजती. त्यामुळे तर चला म्हटलं मी पण छान असा चहा बनवायला घेतला. चहा होत आहे तोपर्यंत म्हटलं चला आता केस कोरडे करून घेऊया, कारण बराच वेळ झालं केस बांधून होते तर ह्याने पण सर्दी होऊ शकते. आणि बऱ्यापैकी ऊन पडलं होतं म्हणून मी गॅलरीचं डोअर ओपन केला आणि गॅलरीत मस्त उन्हात 5 मिनटं थांबून केस कोरडे करायला घेतले. चहा उकळत आहे तोपर्यंत माझं हे छोटंसं काम नक्कीच होऊ शकतं, कारण सकाळच्या धावपळीमध्ये मी स्पेशल असं चहा झाल्याच्या नंतर किंवा चहा होईपर्यंत तिथं बसू शकत नाही, कारण सकाळी सगळ्याच जणांना टिफिनची वगैरे खूप घाई असते. म्हणून त्याच कामामध्ये काम म्हणून मी हे करायला घेतलं. तर 5 मिनिटं उन्हामध्ये थांबल्याच्या नंतर चला म्हटलं आता आपण आपले बाकी कामावरून घेऊयात. जसं की चहा तोपर्यंत उकळला असेल तर तेही ओतून घेऊयात. छान असा चहा ओतला, 2 कपमध्ये ठेवला आणि मस्त ह्यांच्यासोबत चहाचा स्वाद घेतला. आपल्याला बायकाला कधीच निवांत वेळ भेटत नाही, कारण एक तर सायंकाळी ऑफिसवरून आल्याच्या नंतर चहा घेता वेळेस आणि एकतर सकाळी कितीही धावपळ असली किंवा स्वयंपाक टिफिन झाला नसेल तरीही आपण निवांत एक 5 मिनिटं चहा घेण्यासाठी बसतो सोबत. त्यामुळे प्रत्येकाने असं थोडासा वेळ काढून, नाहीतर एकजण किचनमध्ये चहा घेते, एकजण फोन पाहत पाहत हॉलमध्ये घेते, असं न करता आम्ही तर दररोज सोबतच घेतो. आणि मला वाटते मोस्ट ऑफ दी कपल्स घेत असतील. एकटं घेण्यापेक्षा एक निवांत आपण 5 मिनिटं बसूही शकतो आणि सोबत छान असं गप्पा करत करत चहा पिऊ शकतो, कारण दिवसभर तर आपल्याला वेळ भेटत नाही आणि यानंतर इव्हिनिंगला. तर चला मग चहा पिता वेळेस एक 5 मिनिटं भेटतात आपल्याला जगभराच्या गप्पा करायला. त्यातही नवऱ्याचा कुठला कॉल किंवा कुठलं पेशंट काही आलं तर त्यातच वेळ जातो. आणि तुम्ही पाहू शकता तसंच आमचंही 5-10 मिनटात त्यांनी फोनवर बोलायच्या नंतर त्या एवढ्यात माझा चहाही पिऊन झाला. आणि असं नसतं की फक्त आपण चहा पिताने रिलॅक्स असतो. मी गॅसवर भाजी ठेवली होती, अधूनमधून ते पाहायला जातच होते, तुम्ही पाहू शकतात. तर असं काहीसं माझं रुटीन असतं. परत मी टिफिन केला, ह्यांनी ऑफिसला गेले आणि सर्व झाल्याच्या नंतर माझं निवांत वेळेत मी देवपूजा करते, कारण धावपळीच्या वेळी ह्या गोष्टी होत नाहीत. जेव्हा ह्यांचा टिफिन, पिलूचं खाणं किंवा दूध वगैरे पिणं होईल, पिलूची आंघोळ वगैरे, तेव्हाच मी निवांत देवपूजा करते, जेणेकरून पूजेमध्ये कुठलेही अडथळे येणार नाहीत आणि माझी देवपूजाही आरामात होईल. सगळे कामं झाल्याच्या नंतर चला म्हटलं आता पूजा करून घेऊयात. आज मी थोडंसं पूजेला लवकरच बसली होती, कारण मला आज गुरुवार मार्गशीर्ष देवीचीही पूजा करायची होती आणि दोन्हीही नंतर मला मॅनेज होणार नाही, त्यामुळे मी देवपूजा लवकरच करायला घेतली. तर माझं असं काहीसं रुटीन असतं सकाळी, की सगळं माझे सकाळचे टिफिनचे वगैरे नाश्त्याचे कामं झाल्याच्या नंतर मी पूजा करते आणि धुणं भांडे वगैरे ह्या गोष्टी नंतर करते. तर सगळ्यात अगोदर सगळे देव ताटामध्ये भरून घेतले, नंतर तिथलं झाडून वगैरे घेतलं, स्वच्छ देवपाटाचं तिथलं क्लीन केलं आणि मी माझी पूजा करायला घेतली. आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार वगैरे अशा काही गोष्टी असेल तर अजिबात वेळ भेटत नाही. एकतर उपवास असतो, परत आपल्या उपवासाचं वेगळं करणे, परत अजून हजबंडचा टिफिन, मुलांचं जेवायला करणे, घरात पूजा बांधणे, सर्व क्लिनिंग्स करणे, अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे बरंचसं काम असतं. तरी पण आपण हळूहळू करून एक एक कामं टायमिंगनुसार केले तर नक्कीच ते पॉसिबल आहे आणि खरंच होतं. तसंच मीही छान अशी पूजा करून घेतली आणि नाही म्हटलं तरी आपल्याला सावकाश पूजा करायला आणि मुलांना पाहत पाहत पूजा करायला बराचसा वेळ जातो. छान असं देवांची पूजा करून घेतली. नंतर
चंदन वगैरे लावून घेतलं, छान असं हळदी कुंकू वाहून घेतलं. तर असं काहीसं माझी पूजा वगैरे मी करून घेते. बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्याचं काही नाही, सोपं आहे, हे असं करतं ते तेवढंच करत असेल, पण असं नाही. प्रत्येक बायकांना आपल्या घरातले सगळे कामे करून हे कामं व सर्व गोष्टी मेंटेन करायचे असतात. असं नाही त्या व्यक्तीला एखादा छंद आहे म्हणजे ती फक्त तिचा छंद जोपाशीत असेल असं नसतं. तिला तिचं घर सांभाळून तिचे छंद जोपासायचे असतात. तसंच माझंही काहीचं आहे. मी अगोदर माझ्या घराचे सगळे कामं करून घेते आणि नंतर माझं जे काही काम आहे किंवा जे काही मला करायचं आहे ते मी नंतर निवांत करून घेते. तर अशा पद्धतीने माझं काही देवपूजेचं, सकाळच्या टिफिनचं, आमचं चहा पाण्याचं नियोजन असतं. नंतर मी देवांना नमस्कार केला, छान अशी धूप लावून घेतली आणि मी अगोदरच्याही बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मला घरात धूप लावलेली खूप जास्त आवडते आणि मी दररोज 2ही टायमांना धूप घरात नक्कीच लावते. त्याने मला अतिशय पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि अगदी छान. आणि गुरुवारीला तर आपल्याला आतल्या आतच ऑलरेडी पॉझिटिव्ह फिलिंग असते की आपल्याला पूजा बांधायची आणि पूजा घरात बांधल्याच्या नंतर तर खूप जास्त आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं. मला तर खूप जास्त होतं आणि खूप छान वाटतं. तर तसंच त्याच पद्धतीने आणि धूप वगैरे छान लावल्याच्या नंतर मी तिथे रांगोळी वगैरे काढून घेते. आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा आपल्या घरामध्ये धूप लावलेले असते तेव्हा आपल्यालाच असं खूप भारी फील होतं. जेव्हा जेव्हा धूप आपल्या तोंडावर किंवा त्याचं स्मेल वगैरे हे होईल तर खूप जास्त छान वाटतं. तसंच मलाही, म्हणून मी दोन्ही वेळेला धूपने एक तर पॉझिटिव्ह फिलिंग येते, आपल्या घरात किडे मुंग्या किंवा मच्छर्स वगैरे अशा पण गोष्टी येत नाहीत. तर अशा पद्धतीने माझं काहीसं धूपसोबत टाईमपास पण चालू असतो किंवा देवाला ओवाळणे किंवा बंद पडला आहे का चालू आहे हे पाहणे. बऱ्याच जणांना असं आवडतं, हाच माझी पण हीच आहे, एक आवड आहे. तर अशा पद्धतीने मी काहीशी देवपूजा केली, देवांना नमस्कार केला आणि आता तुळशीला पाणी टाकण्यासाठी गेले. तर त्याच अगोदर म्हटलं चला आपण मॅट अगोदर स्वच्छ करून ठेवूयात, नंतर होणार नाही. आणि पूर्ण माझी देवपूजा करून आता म्हटलं चला गुरुवारच्या पूजेचं सगळं साहित्य जाग्यावर आणून ठेवूया. तर त्यासाठी मी अगोदर पाट वगैरे जाग्यावर आणून ठेवले आणि नंतर जे काही मी केलं ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारचीही मी पूजा कशी केली, पूजेसाठी काय काय साहित्य घेतले आणि मी कसं सर्व पूजेचं मॅनेजमेंट करते हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते पण आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. तर असं असते माझी छोटीशी सकाळची धावपळ आणि माझ्या हजबंडसोबत छोटंसं माझं चहा पाण्याचं नियोजन, नाश्ता, हे सर्व गोष्टी. तर कसा वाटला माझा हा छोटासा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन व्लॉगसोबत. व तुम्हाला माझे व्लॉग पाहायला आवडत असतील तर मी माझ्या चॅनलमध्ये बरेचसे व्लॉगिंग, डेली व्लॉग्स, मुलांना सोबत घेऊन काम करणे किंवा काही रेसिपीज, अशा बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही नक्की पहा. तुम्हाला तुमच्या मुलांना सांभाळायला किंवा कसं मुलांना सांभाळायचं किंवा ते खात नाहीत हे काही प्रॉब्लेम्स असतील तर माझे व्लॉग बघून तुमचे तेही प्रॉब्लेम नक्की सॉल्व होतील. तर असे मी बरेचसे ब्लॉग माझ्या चॅनलला अपलोड केले आहेत, ते नक्की पहा. तुम्हाला त्यातून बरंचसं माहिती मिळेल, हेल्पफुल आहेत. पुन्हा भेटूया आणखी नवनवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.